पक्षामध्ये आपण अपेक्षा म्हणजे काय? आज नगरसेवक हा नागरिकांचा सेवक हे पद आहे, पण याला कन्वर्ट करून पैशावाल्या लोकांनी याला नेतेपद दिले, जेणेकरून पब्लिकला त्याच्या मागे फिरावं लागतंय. आज नगरसेवकांचं एकच काम आहे की नागरिकांना काय कमी पडतंय, काय नाही, कुठं रस्ते नाही आहेत, कुठं नाल्या ब्लॉक झाल्यात. आज लोकांना सांगावं लागतंय फोन करून की नगरसेवकाला बाबा तिथं असा असा प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा लवकर सॉल्व्ह होत नाही आहे. दुसरी गोष्ट, एका ठिकाणी काही ठिकाणी एवढा त्रास होतोय नागरिकांना की नागरिकांनी उमेदवाराच्या घरी सुद्धा गेले तर उमेदवार भेटायला तयार नाही, फोन उचलायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी सुशिक्षित असून मला कुठेतरी असं वाटलं, मला पण विरोध झाला, सुशिक्षित आहेस, तू शिकलेला आहेस, तुझं काम नाही आहे राजकारण, तू जॉबकडे जा, तू बिझनेसकडे वळ. पण मी त्यांना एकच बोललो की मला आज जनसेवक आहे मी, मला तेच नगरसेवकमध्ये कन्वर्ट करायचे, जेणेकरून लोकांची सेवा करण्यात येईल. न म्हणजे नळ, र म्हणजे रस्ते, नाल्या, गटार, या गोष्टी, तीनच गोष्टी जर आणि लाईट, या गोष्टी जर नगरसेवकाने सांभाळल्या तर जनतेला, मायबापाला काहीही गरज नाही. त्यामध्ये आरोग्यसेवक असून आज 8 वर्षानंतर निवडणुका आल्यात. निवडणुका आल्यानंतर पैशाचा एवढा म्हणजे एक प्रकारचा एवढा कोसळला पैसा वार्डामध्ये, वार्ड क्रमांक 4मध्ये. त्यामध्ये एक मी सामान्य कुटुंबातला सुशिक्षित उमेदवार बाहेर आलोय का, की कुठंतरी जनतेला न्याय भेटावा, सुशिक्षित मुलांना न्याय भेटावा, सुशिक्षित जनतेला न्याय भेटावा. मी जाहीरनामा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती यामुळे काढलाय की 5 वर्षातून एकदा यायचं, धन वर्षाव करायचा आणि 5 वर्ष तोंड नाही दाखवायचं. यावेळेस जनतेने एकच दाखवा सगळ्या धनावाल्यांना की जनशक्ती जर मागं आली, जनशक्ती ताकद दाखवली तर कोणत्याही पैशावाला हा या ठिकाणी नगरसेवक होऊ शकत नाही. या ठिकाणी सामान्य घरातला जनसेवकच नगरसेवक होऊ शकतो. आणि जनता मायबापाला हीच विनंती आहे की हे इलेक्शन जर तुम्ही एका सामान्य कुटुंबातल्या सुशिक्षित उमेदवाराला निवडून दिलं तर इथून पुढे जनसेवक पैदा होतील, नाही तर जनसेवकाचा जन्मही होणार नाही. क्रमांक 4मध्ये रखडलेले कामं सांगण्यासारखी भरपूर कामं आहेत, पण जेव्हा इलेक्शन तोंडावर आलं त्या टायमाला सगळे कामं स्वखर्चातून कामाला लावलेत. काही ठिकाणी कामं झालीत. आता भरपूर ठिकाणी, आता प्रभाग क्रमांक 4 हा 33 कॉलनीचा प्रभाग असून या ठिकाणी फक्त 10 बाया आणि 6 माणसं आहेत. 6 माणसं 10 बायाला इथं साफसफाई होतच नाही आणि 2 घंटा गाड्या चालू आहेत. मिनिमम 33 कॉलन्यामध्ये एक 12 ते 13 घंटा गाड्या चालू पाहिजेत, जेणेकरून घनकचरा होणार नाही. आम्ही आयुक्त साहेबांना पण विनंती केलेली आहे की तुम्ही घंटा गाड्या वाढवा, जेणेकरून एखाद्या बाजूच्या प्लॉटमध्ये कॉर्नरला कचरा होणार नाही. आणि राहिला प्रश्न, तुम्हाला 100 फुटाच्या रोडचा जिथला प्रॉब्लेम आहे, जिथं की अक्षरशः 5 वर्ष झालं आम्ही झटून थकलो की जो रोड नाही झाला. अजून भरपूर ठिकाणी आम्ही स्वतः सगळीकडे अर्ज दिलेत, कामं करून घेतलेत. आता एकच आहे की हे आम्हाला महाग लागतोय, आमच्याकडे पद नाही, आम्हाला महाग लागावं लागतंय. आज जर उद्याच्याला जर पद आलं आमच्याकडे तर आम्हाला कोणाच्या महाग लागायची काम नाही. आम्हाला जिथं वाटलं रस्ता नाही आहे, नाली नाही आहे, की जिथं घनकचरा होतोय, आम्ही डायरेक्ट ते काम सुरुवात करू शकतो, नगरपालिकेत विषय मांडू शकतो. आता आम्ही काय होतं, आम्ही जनसेवकानं नगरसेवकाजवळ जायचं, आयुक्ताजवळ जायचं, त्याच्यानंतर ते मिटिंगमध्ये मांडणार. जर त्याच ठिकाणी मायबाप जनतेने आम्हाला जर मतदान करून निवडून दिलं तर आम्ही तेच डायरेक्ट कुठं मांडणार, नगरपालिकेत, जेणेकरून आम्हाला फॉलोअपला पण सोपं होईल आणि तुम्हाला सेवेला पण सोपं होईल. जनतेने आपल्याला संधी दिली तर कोणते विकास कामं करणार आता? जनतेने जर मला संधी दिली तर त्यामध्ये पाणी टंचाई आलं, जे की 8-8 दिवसाला पाणी येते, लोकांना 3 ते 4 दिवसामध्येच पाणी संपलं जाते, ते की स्टोअर करून ठेवावं लागते. दुसरी गोष्ट आली वीज पुरवठ्याला एवढा प्रॉब्लेम होतो की एका डीपीवर एवढा लोड आहे की हमखास रोज लाईट दिवसातून 2 ते 3 वेळेस जाते. तो दुसरा प्रश्न आला. त्याच्यानंतर खराब रस्ते असे की जे रस्ता कोणाला की खराब होऊन जातो 6 महिन्यातच. दुसरी गोष्ट आरोग्यविषयक म्हणजे आलं, आता रिकामे प्लॉट आहेत, रिकाम्या प्लॉटमध्ये लोक कचरा टाकतात, कॉर्नरला कचरा टाकतात. त्यावर प्रतिबंध घालणं, नागरिकांना प्रबोधन करणं, सोबत घंटागाड्या बोलून घेणं, घंटागाड्याच्या अवेलेबल करणं. दुसरं आलं वैद्यकीय समस्या म्हणजे काही झोपडपट्टी असेल, इस्लाम एरिया असेल, ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही. ॲम्ब्युलन्सचा आपण प्रत्येक आपल्या वार्डामध्ये एक ॲम्ब्युलन्स आपण स्वतः रिक्वेस्ट करून दवाखान्याला
असो की एक अवेलेबल करू, जेणेकरून अर्ध्या रात्री जरी कोणी डिलिव्हरीला आलं किंवा एखाद्याला अटॅक वगैरे आला तर ताबडतोब त्यांना लवकरात लवकर सेवा प्राप्त व्हावी. सोबत आलं घनकचरा व्यवस्थापन. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय की लोकांना घनकचरा व्यवस्थापनच माहीत नाही, फक्त एवढंच माहीत आहे की कचरा घ्यायचा टाकायचा. याविषयी प्रबोधन आतापर्यंत झालंच नाही, फक्त करतायत फक्त नावापुरतं. जेणेकरून जर आता घंटागाड्या येतात, घंटागाड्यामध्ये फक्त एकच माणूस आहे सोबत, एका माणसानं काय काय कचरा 2 वेगळा सेपरेट कसा करायचा. त्यामुळे लोकांनी काय सकाळी सकाळी उठली की बाहेर कचरा टाकतायत. त्यांना सांगणं, त्यांना समजून सांगणं, जेणेकरून घंटागाडीमध्ये ते कचरा टाका कापू, तुम्हाला त्रास होतो आहे आरोग्याचा, याच्यापासून मच्छर तयार होत आहे, या गोष्टी आपल्या पब्लिकला सांगावं लागणार. आणि तिसरी गोष्ट, अजून एक गोष्ट म्हणजे समाजकारण. कारण आज जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समाजकारणच चालू आहे, म्हणजे समाजात वाद करणं चालू आहे. तर सुशिक्षित उमेदवार असून हे मी करतो की मला समाजवाद करायचा नाही आहे, मला फक्त समाज सेवा करायची. त्यामुळे नागरिकांनी मला यावेळेस संधी द्यावी हीच विनंती. शुभम हरिभाऊ गिरी, माझा वार्ड क्रमांक 4 मध्ये क ओबीसी पुरुषमध्ये 5 नंबरला शुभम हरिभाऊ गिरी. माझी निशाणी आहे पाकिट. आता पाकिट म्हटल्यानंतर सगळे हसतात, पण पाकिट यामुळे ठेवलंय की सगळ्यांचा पैसा भरपूर येतोय आणि पाकिट हे माझं आहे. पाकिट चिन्ह बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा, जेणेकरून मी तुमची सेवा करू शकेल.